सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर तालुका हातकणंगले इथं 22 फेब्रुवारी 2026 रोजी महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य झाल्याच्या घटनेचा शिवसेनेच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणातल्या दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी DYSP विक्रांत गायकवाड यांना निवेदन सादर केलं. कबनूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून अशा प्रकारांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो असं निवेदनात नमूद करण्यात आलंय. महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणं तसंच त्यांच्या प्रतिमा किंवा पोस्टरची विटंबना करणं हा अत्यंत निंदनीय प्रकार असून संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी. तसंच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात असंही नमूद करण्यात आले की काही व्यक्तींकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळं पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी. त्याचबरोबर निर्दोष व्यक्तींवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घ्यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे. हे निवेदन शिवसेनेच्या वतीनं लाडकी सून अभियान कक्ष प्रमुख ज्योत्स्ना भिसे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं. यावेळी पुंडलिक जाधव, शहाजी भोसले, रुपाली चव्हाण, स्नेहांकिता भंडारे, सुप्रिया वांगडे, राजश्री यादव, सिद्धी जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलंय. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात येतील असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं. जय महाराष्ट्र, जय शिवराय. 22 तारखेला कबनूर गावामध्ये जो आपल्या महाराजांच्या बद्दल जो प्रकार एका मुस्लिम महिलेनं केला, पोस्टर फाडून ज्यांची विटंबना केली, महाराजांच्या विषयी जे अर्वाचं शिवीगाळ केली, त्या महिलेवरती गुन्हे दाखल व्हावेत, कडक कारवाई व्हावी आणि आमच्या हिंदू बांधवांवरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते त्वरित माघार घ्यावी एवढी विनंती करते. आज आमच्याच मातीत राहून, आमच्या महाराष्ट्राच्या मातीत राहून जर असे गुन्हे होत असतील तर ह्यांना, या मुस्लिम बांधवांना आम्ही पुढच्या काळामध्ये सोडणार नाही एवढं मी ठामपणाने सांगते. ज्या महाराजांनी आपल्याला राहण्यासाठी घर दिलं, दार दिलं, आज तुमचे दर्गे, आमचे मंदिरं जे आहेत ते महाराजांच्या फक्त जीवावरती आहेत आणि अशा गुन्हे करणाऱ्यावरती आणि अशा महिलांवरती आणि अशा पुरुषांवरती आम्ही कुठलीही सबब ऐकून घेणार नाही. हे प्रशासनाला माझी विनंती राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. जे कबनूरमध्ये ज्या घडलेले प्रकार परवा दिवशी 22 तारखेला झालेला आहे, आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची एक पोस्टर फाडून जी काही चुकीची घटना घडलेली आहे, त्या व्यक्तीला मला एवढंच म्हणायचं आहे की मुस्लिम बांधवांना एवढंच सांगायचं आहे की आमच्या राजाला, आमच्या महाराजांना ही चुकीची भाषा किंवा चुकीची शिवीगाळ करणे ह्यांना अधिकार दिला कुणी? आणि जे काही आज अस्तित्व निर्माण आहे, जे काही आपली मंदिरं आहेत, जे काही आपण आज जगतोय ते सुद्धा फक्त स्वराज्याचे मालक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे जगतोय. आणि हे केलेले कृत्य आहे, हे कृत्य खूप चुकीचं आहे. आणि आज आत्तापर्यंत आम्ही शांत बसत होतो की जाऊ दे, हे समाजकंटकधारक असतात म्हणून आम्ही गप्प बसत होतो, पण इथनं पुढे आम्ही गप्प बसणार नाही. कारण आमच्या स्वराज्याचा, आमच्या राजाचा प्रश्न आहे आणि आमचे छत्रपती महाराज म्हणजे आमचं हे रक्त आहे आणि त्यांनी राजे होते म्हणून आम्ही आज इथं आहोत. हे मुस्लिम बांधवांनी किंवा इतर लोकांनी सुद्धा समजून घेऊन त्यांनी राहिलं पाहिजे. जय शिवराय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.
आज जे कमनूरमध्ये जे झालेलं आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली. शिवाजी महाराज म्हणजे आमचे आराध्य दैवत आहे आणि आमच्या देवाची तुम्ही जर विटंबना करता आणि हा अधिकार तुम्हाला कोण दिला आहे आणि तुम्ही असं करणं हे चुकीचं आहे आणि ज्यांनी कोणी केलेलं आहे त्यांना आम्ही सोडणार नाही आणि तुम्ही आम्ही प्रशासनाला सांगत आहे की प्रशासन तुम्ही योग्य ती कारवाई करावी एवढीच माझी इच्छा आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय.